पुण्यातल्या येरवडा भागात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। 15 ते 20 गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। या तोडफोडीत कार, दुचाकी आणि रिक्षाचा समावेश आहे। आणखी माहिती घेऊ, आपला प्रतिनिधी मिकी घाई आता आपल्या सोबत आहे। मिकी, सातत्याने पुण्यात या घटना का घडतायत? पोलिसांची काही कारवाई होताना दिसते? सौरभ, अगदी खरंय। पुणे शहर आणि पुणे शहरातील विविध परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने हातामध्ये कोयते घेऊन, शस्त्र घेऊन अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड अर्थात वाहनांचं नुकसान केलं जात आहे। आणि असाच प्रकार काल रात्री पुण्यातील येरवडा परिसरामध्ये घडला। जवळपास 15 ते 20 वाहनांचं नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पोलीस कुठेतरी अपयशी ठरतायत अशा लोकांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी। आपण बघतोय पुण्यामध्ये सातत्याने अशा घटना घडतायत। या परिसरात सुद्धा आता दहशतीचं वातावरण आहे। काही लोक पोलिसांना जाऊन तक्रारी दिलेल्या आहेत या संदर्भातल्या। मात्र अजूनही पोलिसांनी या येरवडा परिसरात जे वाहनांचं नुकसान झालेलं आहे, वाहनांची तोडफोड झालेली आहे, या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये। अजून सुद्धा पोलीस त्यांचा तपास करतायत। मात्र अशा पद्धतीने दोन गटांमध्ये काही किरकोळ वादावादी होते आणि त्या परिसरात रात्री बेरात्री ते जातात आणि अशा पद्धतीने जे रस्त्याच्या बाजूला वाहनं उभी असतात त्यांचं नुकसान केलं जातं, त्यांची तोडफोड केली जाते। हे कुठेतरी पुण्यामध्ये थांबायला हवं। पोलिसांनी यासाठी काहीतरी गंभीर पावलं उचलायला हवी अशी मागणी पुणेकरांकडून होतीये। मात्र सध्या तरी या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळतोय। सौरभ, ठीक आहे मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।